ब्रेक. अंकित, लास्ट वीक दिल्लीत धमाल केलेली दिसते. फोटोज तर झकास आहे. येस, थँक्यू व्हेरी मच. राजधानीला मी गेलेलो. तिकडे 3 प्रेस कॉन्फरन्सेस होते. एवढे गॅजेट्स नवीन लॉन्च झाले आहेत. लॅपटॉप्स, फोन्स आणि मेन म्हणजे हाय डेफिनेशन 3D टीव्हीज. कूल. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे, टचस्क्रीन म्हटल्यावर आतापर्यंत सोनी एरिक्सनचं नाव येत नव्हतं, पण कदाचित आता टचस्क्रीन म्हटल्यावर सोनी एरिक्सन पण नाव पाहायला मिळेल आपल्याला. नॉट जस्ट टचस्क्रीन, आता सोनी एरिक्सन म्हटल्यावर करीना कपूरचंही बेबोचंही नाव येणार आहे. बिकॉज शी इज द ब्रँड अँबॅसेडर. अंकितने दिल्लीत काय काय मजा केली आपण पाहूयात. अंकितचा दिल्ली रिपोर्ट. 2010 मध्ये सोनी एरिक्सनने स्वतःची एक नवीन आयडेंटिटी बनवायचं ठरवलंय. ग्लॅमरस, सोशल नेटवर्किंग सॅवी, कॅमेरा आणि एकदम फ्रेंडली याची झलक सोनी एरिक्सनने दाखवली 5 नवीन फोन लॉन्च करत. आणि आता त्यांच्याकडे आहे एक नवीन ब्रँड अँबॅसेडर, करीना कपूर. करीनाचा फेवरेट आहे एक्सपिरिया X10. हा आहे एक स्टायलिश हँडसेट, 4 इंच स्क्रीन, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आणि सोबत 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा. पहिल्यांदाच यात सोशल नेटवर्किंगसाठी मीडियास्केप आणि टाइमस्केप नावाचा कस्टम इंटरफेस देण्यात आलाय. या फोनची किंमत आहे 35,000 रुपये. याशिवाय सोनी एरिक्सनने लॉन्च केलेत बजेट फोन्स X10 मिनी आणि X10 मिनी प्रो. व्हिडिओ रेकॉर्डिंगची हौस असणाऱ्यांसाठी सोनी एरिक्सनने लॉन्च केलाय सोनी एरिक्सन विवाज. या फोनला आहे 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा, ज्याने तुम्ही करू शकाल हाय डेफिनेशन व्हिडिओ रेकॉर्डिंग. 25,000 रुपये किंमत असलेल्या या विवाज सोबतच कंपनीने फुल क्वालिटी कीपॅड असणारा विवाज प्रो देखील लॉन्च केलाय. दिल्लीत दुसरा धमाका झाला तो लॅपटॉप लॉन्चचा. HP ने लॉन्च केली फॅशनेबल लॅपटॉप आणि नेटबुक्सची रेंज. आणि या सगळ्यात हॉट आहे HP Vivian Tam डिजिटल क्लच. कोणतेही हँडबॅग मध्ये मावू शकणारा HP Mini 210 आहे एक मस्त फॅशनेबल नेटबुक. आणि या डिझायनर नेटबुक साठी तुम्हाला खर्च करावे लागतील फक्त 22,000 रुपये. याशिवाय HP ने अशीही नेटबुक्स लॉन्च केले ज्यांची किंमत सुरू होते 16,000 पासून. टॅबलेट कम्प्युटर शौकीनांसाठी HP ने लॉन्च केलाय HP TouchSmart TM2. या स्लीक अँड स्टायलिश टॅबलेट पीसीच्या स्क्रीनवर तुम्हाला मल्टी टचचा फायदा मिळेल. या टॅबलेट पीसीची किंमत आहे 65,000 रुपये. तर दिल्ली धमाक्यामध्ये सॅमसंगने लॉन्च केला 3D टीव्ही. पहिल्यांदाच भारतामध्ये 3D टीव्ही लॉन्च होतोय. कंपनीने LED, LCD आणि प्लाझ्मा प्लॅटफॉर्मवर 3D टीव्हीची 10 मॉडेल्स लॉन्च केलेत. आणि या टीव्हीची किंमत असणारे 1,30,000 पासून ते 4,35,000 पर्यंत. आणि या टीव्हीवरून 3D इफेक्ट मिळण्यासाठी तुम्हाला वापरायला लागेल हा स्पेशल चष्मा. लेटेस्ट नवीन गॅजेट्स लॉन्च झालेले आहेत. अंकित, अशा कुठल्याही इव्हेंटला गेलो, करीना कपूर दिसली की आपण पटकन काय करतो, मोबाईल काढतो आणि एक्झॅक्टली फोटो काढतो किंवा व्हिडिओज काढतो आणि फटाफट आपण परत कम्प्युटर किंवा डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर येऊन ते शेअर करतो आपल्या मित्रांबरोबर सोशल नेटवर्किंग साइट्सवर. पण अनेक जण आपल्यामधले असे आहेत की ज्यांच्याकडे अनेक व्हिडिओज आहेत, मोबाईलवरती आहेत, डिजिकॅम मधनं केलेले आहेत, पण ते आता अपलोड कसे करायचे त्यांना माहित नाहीये. राईट, थोडासा कॉम्प्लेक्स प्रोसेस असते तुमचे व्हिडिओज किंवा फोटोज अपलोड करून शेअर करणं मित्रांबरोबर. आणि म्हणूनच डू इट युअरसेल्फ मध्ये आज आपण पाहूयात की तुम्ही तुमचे व्हिडिओज या सगळ्या शेअरिंग वेबसाईट्सवर कसे अपलोड करू शकता. ऍक्शन. व्हिडिओ शेअरिंग साठी सगळ्यात हिट साईट आहे www.youtube.com. यूट्यूबवर तुम्ही तुमचं गुगल लॉग इन वापरू शकता किंवा मग क्रिएट करा नवीन आयडी. लॉग इन केल्यावर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल अपलोड. अपलोड व्हिडिओवर क्लिक करा आणि तुमचा व्हिडिओ सिलेक्ट करा. इथे तुम्ही एका वेळी 10 व्हिडिओ अपलोड करू शकता. एका व्हिडिओची साईज 2 GB आणि जास्तीत जास्त 10 मिनिटं. व्हिडिओची माहिती आणि इतर डिटेल्स टाईप करा आणि सेव्ह करा की झाला तुमचा व्हिडिओ अपलोड. हल्ली सगळेजण फेसबुकवरही व्हिडिओ अपलोड करतात. फेसबुकवर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तुमच्या फेसबुकच्या होम पेजवर जा. व्हॉट्स ऑन युअर माइंडवर क्लिक केल्यावर तुम्हाला खाली ऑप्शन मिळतील. यातल्या व्हिडिओ ऑप्शनवर क्लिक करा.
अपलोड व्हिडिओवर क्लिक केल्यावर ब्राउज करा आणि तुमचा व्हिडिओ सिलेक्ट करा. इथे तुम्ही 1024 MB किंवा 20 मिनिटांपर्यंतचा व्हिडिओ अपलोड करू शकता. सो आता तुम्हीही तुमची व्हिडिओ अपलोड करा आणि आम्हाला पाठवा. ब्लॅकबेरी स्टॉर्म 2 आलेला आहे आता आमच्याकडे. ब्लॅकबेरी स्टॉर्म 2 ला मी आता चेकआउट करतोय आणि त्याच्याबरोबरच ॲपल आयफोन 3GS. तर पुढच्या आठवड्यात टेक गुरुवर होणार आहे बॅटल ऑफ द स्मार्टफोन, टच स्क्रीन स्मार्टफोन. ओके, असं करूयात, तू एकाची बाजू घे, मी एकाची बाजू घे. मी ऑब्व्हियसली ॲपल आयफोन 3GS ची तरफदारी करणार आहे आणि तू? मला वादळात जायला आवडतं. वादळात जायला आवडतं. वेल डन. कोणी लिहिली आहे तुझी लाईन? प्रोड्युसर वगैरे कुणी लिहिलेलं नाही. टेक गुरुवर आता घेऊया एक छोटासा ब्रेक, बट कम राईट बॅक, कारण ब्रेक नंतर आम्ही सॉल्व्ह करू तुमच्या टेक क्वेरीज. टेक दरबार मध्ये. येस, आयफोनच जिंकणार आहे मी आत्ताच सांगतोय. अरे लेटेस्ट इज द ग्रेटेस्ट. ओ माय गॉड. बघ आज मी कवितांमध्ये